नमस्कार सगळ्यांनाच. बघा तुमची पूनमताई काय करते आता. हाय नमस्कार. आब्रुवडी चाललाय, स्वयंपाक चाललाय. मस्तपैकी बेत बनवायचा. मस्तपैकी बेत बनवायचा चाललाय तुमच्या पूनमताईचा. आणि मस्तपैकी कालवण बी केलंय, चपात्या केला, तर अजून बेत बनवायचा म्हणती तुमची पूनमताई. ठेचा बनवायचा होता पण काही हीच नाही राहिलं ठेच्याला. मिरच्याच नाही राहिल्या मला वाटतं शिल्लक, त्याच्यामुळेच राहिलं. हे काय मस्त पैकी चाललाय आपला काय बेत बनवायचा बघा. काय बेत चाललाय बघू आता आपण. तुमची पूनमताई काय बनवते आजचा बेत काय हाय बघू आपण. एकच नंबर बेत बनवणार आहे, एकच नंबर. वा 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 खमंगार वास आला, एकच नंबर. बेसनाचा बेत आहे, बेसनाचा. बेसन हाटायचा बेत चाललाय. बरेच दिवस झाला बेसन खाल्लेलं भावानं बहिणीनं. हा या मग बेसन खायला मस्त पैकी. आज काय काय बेत आहे बघा. आज नक्कीच तुमच्या पूनमताईच्या आडीवर येणार बेत खायला. अपूर्वा मिठाचं नेलंय काय घरात. मिठाचं आण. जेवण झाले का नाही भावानं बहिणीनं मग तुमची. बरं टाइम होत आलाय. आपलं नाही झालं अजून. या वातावरणाने काय होतंय. काय हाय आपलं बेसन आता तुमची पूनमताई करते हो का. मस्त पैकी मिरची फिरची घेतली तर एकच नंबर. चणचणीत झणझणीत असं बेसन बनवणार आपण खायला आज. एकच नंबर. आज काय तुमच्या पूनमताईने आखा स्वयंपाकच बाहेर केलाय. काय वार नव्हतं आज आहे की नाही एवढं का. हा 2 दिवस तर लय वार बाई. कुठून आलं एवढं वार. पाकिस्तान मधून मी बातम्या वाचल्या होत्या. असं होय. बातम्या बघितल्या होत्या. इशारा दिलाय महाराष्ट्रासाठी. हा. सगळ्यांनी जपून राहा. काळजी घ्या आपापली. म्हणजे ह्याच्यावर कसं आहे, पिकावर बी माणसांवर बी माणसाच्या आरोग्यावर बी माणसं पिकांवर बी परिणाम होईल म्हणून सांगितलं या. चांगलंच थैमान घातलं या. एवढं गार वातावरण की बर्फावानी वातावरण आहे. गार नुसतं लागत आहे. दिवसभर ऊन पडलंय तरी गार लागत आहे. म्हणजे एवढं बघा आता कसं काय बेसन आपण करणार आहे मस्त पैकी. लैदी झालेलं तोंडाला चवच नाही भावांना बहिणीनं. बेसन खायचं आज मस्त पैकी बेतात आपल्या. खरडा काय नाही, लसूण बी संपला न मिरची संपली त्याच्यामुळं खरडा काय नाही आज. आज काय मग तुमची पूनमताई काय इकडे बी बनवलाय बेत मस्त पैकी. मस्त पैकी. आज मग काय तालुक्याच्या गावाला मग नियोजन दिसतंय जायचं. म्हणलं आज तुमच्या दाजींला आणावं जरा नटवून. लईच अवतार करून घेतलाय तुमच्या दाजींनी. आणि नाही नटलं की तिथंच कोंडून ठेवती एखाद्या काय म्हणतात कटिंग करायच्या दुकानात. तुमच्या दाजींसाठी शॉपिंग करावी म्हणते आज. काय नको बा मला शॉपिंग नाही. फक्त कसं आहे, ही कठीण दाढी व्यवस्थित करतो हाय का नाही भावांना पण खटाखट. नाही नाही दाजींसाठी आज शॉपिंगच करावी म्हणते मी. तुमच्या दाजींसाठी. मग दाजी रंगा खुश व्हा. मग शॉपिंग दाजीसाठी म्हणलं मग रंगा खुश व्हा.
तस काय आता बेसन बघा आता हाटणार आहे मी एकच नंबर. तुला आवडतं ना? तुला आवडतं ना बेसन? आवडत पण कसलं बेसन आहे? ते हिरवं आहे बेसन, काय? हिरवं बेसन. अगं मला फक्त ना बेसनाचंच आवडतं. हा मग ती बेसनाच आहे अगं फक्त. हिरवा कसं काय? ती हिरवा कलरचं मी केलं या. शेवण्यासाठी. करायचं नाही आवडत. अयो. कसल्या कलरचं? लालग्या कलरचं. नाही. मग मला बेसनाचं आवडतं. बेसनाचा कलरचा आवडतं तिला. पिवळ्या कलरचं का? होय. गुलाबी कलर, हं? गुलाबी कलरचं बेसन आवडतं. नाही. मग जांभळा, हं? जांभळ्या कलरचं. नाही ते बेसन सारखं. असल्या कलरचं आवडतंय शिवण्याला बेसन. इकडे जवळ येऊन सांग बरं कोणच्या कलर काय आम्हाला. लांबूनच तिकडून सांगायला लागली तू. ती चप्पल काढ तिकडे लांब. बस मम्मी पशीन सांग बरं. मम्मी अजून काय असलं बेसन? तसलंच करायचं बेसन. म्हणजे हिरवं कसं काय? आता मी कशी करते बघ. मला एकतर येत नाही बेसन. मी बी आडाने हे शिवण्यासारखं. झाल्यावर सांग मग शेवण्या कसलंय मग. हं? शेवण्याला म्हणलं ना. एकच नंबर चणचणी झणझणीत आज बेसनाचा बेत केलाय तुमच्या पूनमताईनी. हा. अजून बी हाय बेत. अपूर्वा पडी आण ग बाय. अरे शेवण्या बघ ना कस काय भारी झाले आता बेसन. चुरून खाया जोग. चुरून खाया जोग. लोक आता वाऱ्याने थैमान चालू केलेला आहे. किती सुटलंय. बाजरीची भाकर असते तर एकच नंबर लागला असतं बेसन, पण बाजरीची भाकर काय नाही. चुलीवरचं बेसन. हा, चुलीवरचं बेसन आणि तुमच्या पुनमताईचं चाललंय हटायचं काम. वारं सुटलं बाय आता. जाते बाबा तिकडे साळा थोडं ना दूर सुटलाय. दोर ना दोर सुटलाय. अरे मस्त पैकी कोथिंबीर असते तर अजून एक नंबर लागला असतं बेसन. कोथिंबीरच नाही त्याला.
हाय कोथमीर हाय का पिल्लूला इचरा आपलं हिला इचरा बरं अपूर्वाला म्हणा कोथमीर हाय का बरं. हे अपूर्वा कोथमीर आहे का रे? कोथमीर आहे का कोथमीर? कढीपत्ता कोथमीर आण बरं. निवडून निवडून काढ बरं त्यातली. एका बारक्या ताटलीत निवडून निवडून काढ. भाताबर बी लय भारी लागता बेसन. असं होय. मग गरम गरम चपाती बर. कस काय झालं? एकच नंबर बेसन. कोणा कोणाला आवडतं बेसन खायला? आता आपण मस्त पैकी जेवण करणार आहे. मस्त पैकी झालं आता बेसन बी. एकच नंबर बेत. तेवढीच निघाली. हे कुठं आहे ग? येळी तिकडे त्या गॅसच्या वर आहे. जा बरं. शिवाने आता बघ ना, बघ बेसन कसं काय झालंय. तू म्हणली ना अरे इकडे ये ना.
तसलंच करायचं. बघ आता तसलंच झालंय मग. चला जेवायला आता. गरम गरम चुलीवला बेत. चाकू आण मग चाकू. एक नंबर झालेला आहे बेसना. आता बघा बेसन. बरं कस काय झालंय भावांना बहिणीनं बेसन? जमलं का नाही तुमच्या पुनम ताईला? नसलं जमलं तरी सांगा. हा घ्या मग सगळ्यांनी काळजी. एव्हरीबॉडी बाय बाय. बाय बाय सगळ्यांना.